उपचार अद्याप सुरू आहेत आणि माझी तब्येत सुधारते. पूर्ण सुधारायला अजून थोडा वेळ लागेल. 1 महिन्यापेक्षा जास्त काळ मी कैदखान्यात आहे, घरच्या आणि इस्पितळाच्या. माननीय उद्धव ठाकरे यांचं माझ्यावर बारीक लक्ष आहे. मी कुठे बाहेर पडतो का काय. आताही त्यांची परवानगी नाही, पण तरी आपण सगळे आलात. बऱ्याच दिवसांनी आपण भेटतो आहोत. थोडं तब्येतीमध्ये सुधारणा होते आहे. यापुढे ते अजून होईल. उपचार फार कठोर असतात, आजारापेक्षा उपचार भयंकर असतात, पण ते चालू आहेत. आणि मला पूर्ण खात्री आहे, मी जे म्हणालोय की डिसेंबर नंतर मी पूर्ण बरा होऊन येईन. बोला, आपल्याला काय? डॉक्टरांना पूर्ण विश्वास आहे. डॉक्टरांची जी टीम आहे आमची, प्रमुख डॉक्टर आहेत मुंबईतले, तर ते उपचार करतायत. आणि रेडिएशनचा जो एक मुख्य भाग आहे तो संपलेला आहे. इतर काही उपचार सुरू आहेत. रिकव्हरी सुरू आहे चांगल्या प्रकारे. पण माझ्यासारखा माणूस स्वस्थ बसू शकत नाही. जर बरा असतो तर नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारामध्ये मी 100% संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो असतो. देखिए, मेरी जो बीमारी है जेल से शुरू हो गई. आपको बताना चाहता हूं, जब मैं जेल में था तब से ये मेरी बीमारी शुरू हो गई है, लेकिन मैंने थोड़ा निगलेक्ट किया, लेकिन वहां से शुरू हो गई है. लेकिन सरकार को अच्छा लगता है अपोजिशन को जेल में डालो, खत्म करो, लेकिन हम खत्म नहीं होंगे. हम लड़ेंगे पूरे देश के साथ. देश के बड़े बड़े नेता हमारे साथियों से मेरा संपर्क है दर दिन. सबकी शुभकामनाएं हैं. मैं जल्दी ठीक हो जाऊंगा और मैदान में उतरूंगा. चांगली गोष्ट आहे. ही व्यक्तिगत नाती असतात. धन्यवाद. मी बोललो ना, मी कैदखान्यातच आहे. वैद्यकीय कैदखान्यात आहे, मेडिकल जेल. नाही, बघा, देवेंद्र फडणवीस हे कधी काळी आमचे जवळचे मित्र होते आणि आम्ही नाती जपतो. आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आजारपणात त्यांनी मला स्वतः फोन करून चौकशी केली आणि सर्व प्रकारच्या मदतीची त्यांनी पेशकश केली ना. बघा, ही राजकारण वेगळं आहे, व्यक्तिगत नाती वेगळी असतात. केंद्रातल्या जवळजवळ सर्वच मंत्र्यांनी दूरध्वनी करून माझी चौकशी केली. उपराष्ट्रपती असतील, सगळ्यांनी माझ्याशी. ही एक नाती असतात, ती टिकवली पाहिजेत. राजकारणामध्ये किती शत्रुत्व असलं तरी ते व्यक्तिगत स्तरावर शत्रुत्व येता कामा नये. देवेंद्रजींनी माझी चौकशी केली, किंवा जर त्यांना कोणी भेटलं तर ते माझी चौकशी करतात. नरेंद्र मोदीजींनी चौकशी केली, वारंवार ते करत असतात. आजही सकाळी त्यांनी कोणाकडे तरी चौकशी केली असं मला कळलं, मला फोन आला होता. पण या गोष्टी होत असतात. उद्धवजी, राजजी चौकशी करतात. 2 दिवसात राज ठाकरे इथे येणार आहेत असं त्यांचा निरोप आहे. पण या गोष्टी होत असतात आणि मी बरा आहे. चला, धन्यवाद.